तर बघू शकता मित्रांनो, आमचा समूह पैलवान आता खड्ड्यामध्ये उतरलेला आहे आणि मोक्कर गवत कापायला भिडलेला आहे. तो बघू शकता मोक्कर हिरवगार गवत आहे. आता एवढं कापून आपल्याला गाईंला न्यायचं आहे. बघू शकता. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे गाईंना गवत आणण्यासाठी. इथं जवळच गोदावरी नदी आहे, त्याच्या कडेला मोक्कर गवत उगलेलं आहे पाण्यामुळे. तर तेच गवत आता गाईंना आणायला चाललं आहे. बघू शकता दोघं जण आहे, समू पांडे आहे, मी आहे. आता चाललो आहे आम्ही जवळपास घरीच. आता निघालो आहे, तर चला जाऊया, बघूया तिथे किती हिरवं गवत आहे. काय घेऊन येऊया गाईंना आणि बघूया अजून पुढं काय होतं काही नाही. फायनली आता मित्रांनो नदीच्या कडेला पोहोचलेलो जे बघू शकता. इथं एक काटवण आहे, काटवणाच्या त्यामुळेच एक खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्येच ते गवत आहे. कारण की पाण्यामध्ये उगलेलं आहे ते मोक्कर गवत हिरवगार. गाई त्याला भरपूर सवासवाने खाते. चाललं आता ते सापून आणायला. समूह पांडे मोक्कर बुधवारच पळत चाललाय पुढं. गवत पाहिलं का कशाला काय माहित नाही, पण मग चाललाय मोक्कर जोरात पळत. चला आता जाऊया, तिथंच बघू शकता चिकडं मोक्कर काटवण, येड्यावळीचे काटे, झाडे वगैरे मोकार आहे. तर तुम्हाला गोदावरी नदी पण दाखवतो थोडीशी. त्यानंतर गवत पण बघूया पुढे. आता पुढून जागा होती, पुढून नाही. तर बघू शकता मित्रांनो, समूह पांडे चाललेला आहे पुढं. त्याच्या पाठीमागाची मी आता, त्यालाच माहिती आहे जागा कुठं आहे कुठं नाही. कारण की काही ठिकाणी बघू शकता JCBचे खड्डे, मोकार खोल खड्डे आहे. त्याच्यात जर गेलं तर पोहता येत नसल्यावर डायरेक्ट खाली जायला बसलं आहे. त्याच्यामुळं त्याला माहिती आहे सगळं कुठं खोल आहे कुठं काय आहे. त्याच्या पाठीमागं चाललो आहे मी. बघू शकता तेव्हा हे गवत घेऊन जायचं आपल्याला काहींना. आणि ते सध्या खड्ड्यामध्ये येतात. बघूया आता ते कापता येतं की नाही आपल्याला, बघूया कसं होतं काय. चला आता आम्ही गवत वगैरे कापतो, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर फायनली मित्रांनो बघू शकता मोठा हिरवगार गवत आहे आणि इथं थोडंसं खोल खड्डं आहे. समूह पांड्याला पोहता येत त्याच्यामुळे तर उतरतं. बघू शकता त्याच्याकडे इळा द्यावा लागेल मला. थांबा, इळा बघू शकता, इळ्याला थोडी धार कमीच आहे. गवत कापलं म्हणजे बरं आहे. काय नाही, जिंदा आहे कापल ना मग जिंदा इळा. तर बघू शकता मोक्कर खोल खड्डं आहे का कसं आहे काही त्यालाच माहिती आहे. आता मी पहिल्यांदा चालू आहे त्याच्यासोबत, त्याला माहिती आहे कुठं खोल आहे कुठं उत्तळ आहे. तर चाललाय तो हळूहळू. बघू शकता रस्ता करीत चाललेला आहे. पाय सटाकला नाही म्हणजे बरं होईल. चाललेला आहे तो हळूहळू. बघू ये गवत खाते का रे समूह, गवत खाते की वेल खाते का नाही. तर मित्रांनो वेल नाही खात, त्याच्यामुळे तो वेल थोडीच चाललेला आहे. हळूहळू चाललेला आहे खाली. शर्ट काय माहिती काढून ठेवू नये. हा आता शर्ट तर आता तो शर्ट पण काढून ठेवतोय. कारण की खोल खड्डा आहे, कमवल्ला झाल्यापेक्षा म्हणशील थंडीचे दिवस चालू आहे, तर उन्हामध्ये थंडी वाजते, त्याच्यामुळे आता तो शर्ट काढून ठेवतोय. बघू शकता आता बरं गाड्या समूह पैलवान पूर्ण उघडा झालेला आहे तो आणि आता चाललेला आहे हळूहळू पुढं. बघू शकता तुम्ही बघू शकता पाण्याच्या टॉकावरती गेलेला आहे बरगड्या पैलवान. आता भिडलेला आहे तो आता गवत कापायला. बघू शकता रस्ता करायचं काम चाललेलं आहे. आता शिकतो भिडलेला आहे गवत कापायला. बघू शकता मोक्कर मेहनत आहे त्याच्यामध्ये. बरं तरी त्याला पोहता येत त्याच्यामुळे काही विषय नाही. बघू शकता तुम्ही. निळ्याला थोडीशी धार कमी वाटतं, गवत कापत नाही एवढं पटापट. पण बघूया तरी आता कापता का नाही गवत. तर बघू शकता आता भिडलेला आहे तो गवत कापायला.
मकर गवत आहे. आणि या साईडला इकडे जी आहे ती गोदावरी नदी आहे. आता इकडे ही छोटी नदी आहे, याच्या त्या साईडला मोठी नदी आहे. आणि इकडच्या साईडला बघू शकता एक खड्डे आहे. खड्ड्यामध्ये हे गवत उगलेलं आहे मकर. आणि हे जे गवत ते गाई मकर खाते, त्याच्यामुळे ते घ्यायला आलेलं आहे. आम्ही बघू शकता तुम्ही. फायनली मित्रांनो बघू शकता एक कवडी तिने कापलेली आहे. आता बहुतेक एक अर्धा तासापासून मध्ये जायला होतो कापायला, पण मग येळेला धार नसल्यामुळे तो एकदम हळूहळू कापत होतो. बघू शकता आता एक कवडी कापलेली आहे तिने आणि तो आता कडाला घेऊन येतोय. बघू शकता थोडेसे झमेलेचे मकर, पण मग बघूया आता कसं काय गवत आहे कसं काय नाही. त्यामुळे कडा लिहून त्याचे पाय पण अटकले याला म्हणजे, कारण की बघू शकता इथं मकर येईल आणि याला म्हणजे चालता येत नाही. पण शेवटी तो बघू शकता कपडे एवढे काढून उतरले ना पाण्यामध्ये. आणि एक कवडी कापलेली इकून तिकून बघू शकता. एक कवडी घेऊन आलेला आहे तो मस्त पैकी कड्याला. बघू शकता मित्रांनो समोरकडे पहिले आम्ही चला बघू शकता आलेला आहे तो कडाला. आता मी तिची कवडी आहे ती कडाला घेतो आणि मस्तपैकी एखादं वजवादू मोठा, त्यानंतर जाऊया घरी ते गाईंना घेऊन चारायला. तर मित्रांनो एक कवडी तिने कापून आणलेली काढायला. बघू शकता असं गवत एकदम हिरवगार गवत आहे आणि ते गाईंना खूप आवडतं. गाई एकदम चवाचवानी खातात त्यांना. बघू शकता अजून मोक्कार गवत आहे. दररोज थोडंसं न्यावं लागेल दररोज गाईंना. तेवढंच गाईंचा थोडासा नाश्ता होत जाईल सकाळी दुपारी संध्याकाळी थोडा. बघू शकता आत्ताशी एक कवडी झालेली आहे. अजून 2-4 कवड्या कापावं लागतील. त्यानंतर एक वजं होईल मोठं आणि त्यानंतर ते आपल्याला घरी नेता येईल. नंतर बघू शकता आता समू पांडे नाचत आणि गाणे म्हणत कापते गवत. मजा येते त्याला मस्तपैकी. थोडंसं ऊन पडलेलं आहे. थोडासा तापला का टपक्याने एक डुबकी मारतो तो. लगेच डुबकी मारल्यानंतर लगेच थोडासा गार झाला का मस्तपैकी लगेच गवत कापतो तो. बघू शकता फायनली टिंगो बाईचं आगमन झालेलं आहे. मक्कार लेट त्याला घरून बोलणे मसले वाटत, त्याच्यामुळे दिलंय काढून गावताला. बघू शकता आला येता इळा बिळा घेऊन आलेला आहे. आले त्यांनी लगे रिकामचोट चाळे चालू केलेले. बघू शकता आता तिकडं मध्ये लगेच फिरून इळा फेकायचं काम चालू केलं होतं त्यांनी. टिंगो डाऊन त्यालाच उतरून द्यावा लागला. आता कपडे काढून मस्तपैकी टिंगो व्हायलाच. बघू शकता आता समू पांडे जवळपास दुसरी कवळी आणलेली. एक कवळी इळं पडलेली आहे. आता दुसरी कवळी घेऊन तो आलेला आहे काढायला. बघू शकता तुम्ही येतोय कसा खूप झेमेला आहे. आणि आता पाण्यात गेला होता तो मकर खाली अटकला होता आणि बघू शकता तरी पण आलेला आहे तो काढायला मस्तपैकी. तर आता मी कवळी घेतो मस्तपैकी. भाई व्हिडिओ काढायला मस्तपैकी. बघू शकतो मकर वल्ला झालेला आहे. मकर वल्ला गवत आहे. गाईला चारा नाही राहिला. गाईला चारा नाही राहिला त्याच्यामुळे टिंगो व्हायला आता घेऊन आलेलो आम्ही. गायला धार नव्हती त्याच्यामुळे घरी फोन करून आता दुसरा वेळा बोलवला आहे. फायनली धारवाला बघू शकता धार बघू शकता धार. एवढाच एका झटक्यात येळेने आता एवढं गवत कापावं लागेल. देऊ का समजा अजून किती कवळे अजून 3 कवळे 4 कवळे तेवढ्या कवळ्या करून आल्यानंतर लगेच ह्या येळेची एंट्री होणार आहे. ह्या येळेची एंट्री झाल्यानंतर मकर गवत कापणार तो. कुठं हा ती गाडी छोटी असल्यामुळं टिंगो व्हायला सगळं व्हायला बसून द्यायला. हा मकर मोखून राहिला. आमचा संपवंडे आता फुल मध्ये गेलेला आहे. तर गवत बिवत गोळा करून आणतोय. छातीच्या वर पाणी बघू शकतात. ते पडला होता आता थोडा सांडताना तो पाण्यामध्ये पडला होता थोडा. हे बघू शकतात हे कॉकलेटनी उकरेली. चॉकलेटनी बघू शकतात बॉडी बिडी दाखवतोय. हो त्याला तर फुल आनंद होतोय. बाहुबलीचं नाव घेऊन आता खांद्यावर टाकलं. चला बाहुबलीचं नाव घेऊन खांद्यावर टाकलं त्यांनी गवत. आता कडाला घेऊन येतो इथं पाण्या पुण्यातून. हे बघू शकतात पाण्यात बिनट किती. बाहुबली 2 गाईला चारा नसल्यामुळं मग काय करता नव्हते. बाहुबली 3 नक्की झालं चारा बिळा वल्ला चारा आहे. हे बघू शकतात 2-3 कावळे आणलेले आहे.
गवत झालेलं आहे आता अजून थोडंसं एवढी कवडी कापावं लागेल. नावाचं हिला आलेला आहे, त्याची धार चेक करावं लागेल कशी कशी राहिली. हे बघू शकता तो पडलेला आहे ढसळून. दुसरा इळा आणलेला आहे तो, त्याला म्हणतो त्याला बी धारच नाही. आता एवढ्या तुला कापावं लागणार. गेलेला आहे तो मध्ये बघू शकता मित्रांनो. दुसरा इळा आणलेला आहे त्याला धार नाही, त्याच्यामध्ये बघू शकता लगेच काढायला फेकून दिलेला आहे. आता तो म्हणतोय जो पहिला इळा होता तोच त्याच्या हातात द्यायचा आहे. टिंगोळांचा पाय वल्ला झालेला आहे. मला असं वाटतं आता त्याला आंघोळ घालावं इथे. पहिला इळा हरवला का म्हणून पागावता म्हणजे असं मला वाटतंय. कुठे तर आता समोर बांड्यामध्ये इकडे काढायला इळा फेकले, पण आता इकडे दिसत नाही. हरवला काय बघावं लागेल आता, कारण की जो दुसरा इळा आणला त्याला अजिबात धार नाही. त्याच्यामुळे आता पहिलाच इळा त्याला द्यावा लागेल. पहिल्याच्या वेळेने टापक्यात दिवशी वजा होईल, म्हणजे घरी जायला लवकर चहा प्यायला. बघू शकता मोक्कर मध्ये गेलेला होतो, त्या काटन मध्ये जायला होता. टिंगोबाई टिंगोबाई थोडीशी बोबडी वाळतानी बघू शकता पहिला इळा गेलेला आहे त्याने फेकून पाण्यामध्ये. आणि जरा हटके, कारण की पहिल्या इळाच आला, पहिल्याच इळ्याला धार आहे, दुसऱ्या इळ्याला धारच नाही. आता टिंगोबाईला उतरून द्यावं लागेल मला गवत कापायला, कारण की तुला सरासर गवत कापलं. तर बघू शकता ती संभांडे शेवटची एक कवळी घेऊन येतोय वर. आता तसेच आम्ही घरी जातो आता गाडीवर घेऊन निघवत मस्त. हे बघ शकता हात पुराणा गोट जड लागलंय, पाण्यातलं गवत जड असते. हे बघू शकतात आता आंघोळ बिंगुळ करीत आहे. खाल्डू बघू शकता मित्रांनो एवढं गवत कापलेलं आहे. जवळपास सगळं हिरवं चार गवत आहे. आता मस्तपैकी तो आंघोळ करून आता वरती येईल, कपडे इकडे घालेल. त्यानंतर आपण हे वजा मस्त एका फडक्यामध्ये बांधू वजा, आणि त्यानंतर त्याला घेऊन जाऊया घरी मस्तपैकी. मग गाईला बियाला टाकून देऊ. पहिलवान आता वरती येतो आंघोळ करून मस्तपैकी. सटकला माझा पडला आहे तो, त्याचा थोडासा गोटा झालेला आहे. आता त्याला तो हात देतोय, तो वर ओढून घेईन म्हणजे. मला ओढून घे खाली. नको आलेला आहे वर तो, कपडे इकडे घालून मस्त पैकी. शकतात मित्रांनो आता वज बांधलेला आहे, आता बांधून जाऊ घरी. आवळून बिवळून कडक मध्ये रचलेला आहे. आता मस्त समू पांडे उघड होईल. माका तर शर्ट ढवळ शर्ट आहे ना. बघू शकता एवढं वजन झालेलं आहे मित्रांनो. हवाचा कापत होतो समू पहिलवान. अजून अर्धा कापला असता ना, तो म्हणतो अजून अर्धा तास कापला असता, जास्त कापला असतं. पण ते इतकं जड आहे पाण्यातलं गवत उचलत नाही, म्हणजे मग थोडं थोडं कापून घरी नेऊ. 4 गाई आहे, घरी गेले डबल दाखवतो. चला आता एवढं मला उचलायचं आहे एकट्याला असं वाटतंय. हे बघू शकतात किती गवत आहे अजून पाण्यात. हे बघू शकतात त्यांनी दोघांनी उचलून चालवलेलं गाडी का चाललेलं घेऊन थोडं वल्ल पाणी सांडलेलं आहे याच्या कडेला. तर बघू शकतात हे दोघं जण उचलून चालले. आता मी मानाने होऊ शकतात कपडे बिपडे. गाडी पडत बर का. चला तिकडून किक मार. कोण बसतो? तू बसतो का? हा मी बसतो. बस वाजव बस. बघू शकता मित्रांनो आता वजा गाडीवरती ठेवलेलं आहे. समू पांडे आता असंच उघडा मस्त पैकी गाडी घेऊन जाणार गावातून. हे बघू शकतात गावातून टिंग्या व्हायलाच माग बसून द्यावा लागेल. गावातून जाणार आता काय करणार आहे.
चल वाळे, बस. मी बसू का? हा. तर आता टिंग्या व्हायला बसून देऊया फायनली. ये घेऊन येशील ना? बस ना आता गाडी देतो ठेवून. धर ते वजन. वल्ले व्हायचे. फायनली मित्रांनो बघू शकता आमचं वजन बी आता सगळं रेडी झालेलं आहे. मस्तपैकी बांधलेलं आहे आम्ही. गाडीवरती टाकलेलं आहे बघू शकता. एकदम मस्त वजन आहे. पण ते पूर्ण वल्ला असल्यामुळे समोर पाण्याने कपडेच नाही घातले. असंच गाडीवरती बसलेला आहे तो चालवायला. आता इथून ते घरी घेऊन जातील. आता त्याच्यानंतर मी जातो पायी इथून. बघू शकता टिंगू शेट वजा धरून बसेल. बघू शकता त्याचा गोठा झालेला आहे थोडंसं. गवत वल्ला असल्यामुळे तो मक्कार वल्ला झालेला आहे. तर आता ते दोघं जातील पुढं. मी त्यांचे कपडे इकडे बघू शकते इथं ठेवलेले आहे. ते आता जातो हातात घेऊन. तर भेटूया आता वाढीत. त्याचवर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.